4. शोकग्रस्त आनंद। जसजसे वय होत चालले तसतशी भगवान बुद्धांना आपली काळजी घेण्यासाठी एखाद्या सेवकाची जरुरी वाटू लागली। प्रथम त्यांनी नंदाची निवड केली, त्यानंतर त्यांनी आनंदाची निवड केली। तथागतांच्या अंतिम समयापर्यंत व्यक्तिगत सेवक म्हणून त्यांनी त्यांची सेवा केली। आनंदांना तथागतांनी सेवक न मानता आपला प्रियतम सहचर म्हणून मानले। जेव्हा भगवान बुद्ध कुशीनारा येथे आले व 2 शालवृक्षामध्ये त्यांनी वास्तव्य केले, तेव्हा आपला अंतकाळ जवळ येत असल्याचे पाहून आता आनंदांना विश्वासात घ्यावे असे त्यांनी योजिले। म्हणून त्यांनी आनंदांना हाक मारली आणि म्हणाले, आनंद, ह्या शालवृक्षांमध्ये कुशीनाराच्या ह्या उपवनात रात्रीच्या 3ऱ्या प्रहरी तथागतांचे परिनिर्वाण होईल। तथागतांनी असे सांगितल्यावर स्थविर आनंद म्हणाले, भगवान, आपण बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या सुखासाठी, जगाच्या अनुकंपेसाठी तसेच देव व मानवाच्या कल्याणासाठी कल्याणात अंतापर्यंत राहण्याची कृपा करा। आनंदाने त्रिवार अशी विनंती केली। बस बस आनंद, तथागतांची अधिक विनवणी करू नकोस, अशी विनंती करण्याचा समय निघून गेला। आनंद, आता मी वृद्ध झालो आहे, वयस्क झालो आहे। माझा जीवन प्रवास आता संपत आला आहे। माझी आयु मर्यादा मी गाठली आहे। माझी 80 वर्षे आता उलटली। ज्याप्रमाणे एखादे जुने शकट वापरून झिजून एखाद्या दिवशी मोडून पडते, तीच अवस्था तथागताच्या देहाचीही झाली आहे। हे श्रवण केल्यावर आनंद तिथून निघून गेले। स्थविर आनंद दिसले नाही तेव्हा तथागतांनी भिक्खूंना विचारले, आनंद कुठे आहे? स्थविर आनंद निघून गेले आणि ते शोक करीत आहेत, भिक्खू म्हणाले। तथागतांनी एका भिक्खूला बोलवले व ते म्हणाले, जा आणि आनंदाला सांग की तुला तथागत बोलावतायत। जशी आपली आज्ञा, भिक्खू बोलला। आनंद आले आणि तथागतांच्या समीप जाऊन बसले। आनंद, आता रडू नकोस। मी तुला मागेच सांगितले नाही का की आपल्या आवडत्या व निकट वस्तूंपासून अलग व्हावे लागणे, त्यांचा त्याग करणे, त्यांचा संबंध तोडावा लागणे हे स्वाभाविकच आहे। आनंद, तुझ्या अमाप प्रेमळ कार्यामुळे, दयाशील सुस्वभावामुळे तू दीर्घकालपर्यंत माझा अगदी निकटवर्ती झाला आहेस। आनंद, तू हुशार आहेस। निष्ठेने प्रयत्न कर, म्हणजे तू सुद्धा विषयासक्ती, स्वार्थ, मोह व अज्ञान ह्यासारख्या दुर्गुणापासून मुक्त होशील। नंतर आनंदाबद्दल भिक्खूंना उद्देशून ते बोलले, आनंद बुद्धिमान आहे। भिक्खू, हो, आनंद बुद्धिमान आहे। तथागतांची आपण केव्हा भेट घ्यावी हे तो जाणतो। भिक्खू भिक्खुनींनी कोणत्या समयी भेट घ्यावी हे तो जाणतो। उपासक उपासकांची भेटण्याची योग्य वेळ कोणती, राजा किंवा राजमंत्र्याची वेळ कोणती, तसेच दुसऱ्या आचार्याची व शिष्याची वेळ कोणती हेही त्याला ठाऊक आहे। भिक्खू, हो, हे आनंदाचे 4 विशेष आहेत। आनंदाला भेटल्यावर सर्वांना समाधान मिळते, त्याला पाहून त्यांना आनंद होतो, सर्वांना आनंदाचे बोलणे ऐकून सुख मिळते। आनंद जेव्हा अबोल होतो तेव्हा ते बेचैन होतात। ह्यानंतर आनंदाने पुन्हा तथागताच्या परिनिर्वाणाचा विषय काढला। तथागतांना उद्देशून तो बोलला, तथागतांनी ह्या नगरीत, ह्या जंगलामध्ये देहत्याग करू नये। चंपा, राजगृह, श्रावस्ती, साकेत, कोसंबी, वाराणसी सारखी मोठमोठी नगरे आहेत। ह्यापैकी कोणत्या तरी नगरात त्यांनी परिनिर्वाण प्राप्त करावे। आनंद, असे बोलू नकोस। आनंद, असे बोलू नकोस। ही कुशीनारा देखील केशवती नावाची महासुदर्शन राजाची राजधानी होती। नंतर तथागतांनी आनंदावर 2 कामे सोपवली। त्यांनी आनंदाला सांगितले, चुंदाने दिलेल्या अन्नामुळे तथागतांना मृत्यू आला अशी वार्ता पसरणार नाही ह्याची खबरदारी घ्यावी। त्यामुळे चुंद संकटात सापडेल अशी त्यांना भीती वाटली। त्यांनी सांगितले की ह्या बाबतीत लोकांच्या मनातील भ्रम आनंदाने दूर करावा। आणखी एक गोष्ट त्यांनी आनंदास करण्यास सांगितली आणि ती म्हणजे कुशीनाराच्या मल्लांना जाऊन सांगणे की तथागत ह्या उपवनात आले असून रात्रीच्या 3ऱ्या प्रहरी त्यांचे परिनिर्वाण होईल। तुझ्यावर दोष येईल अशी संधी तू देऊ नकोस। मल्ल कदाचित म्हणतील, आमच्या गावात तथागतांचा मृत्यू झाला आणि आम्हाला हे समजले नाही। त्यांच्या अखेरच्या क्षणी त्यांना भेटण्याची संधीही आम्हाला मिळाली नाही। त्यानंतर स्थविर अनिरुद्ध व स्थविर आनंद ह्या उभयंतांनी धार्मिक चर्चेत उरलेली रात्र व्यतीत केली। पूर्वी प्रकट केल्याप्रमाणे रात्रीच्या
तिसऱ्या प्रहारात तथागतांना महापरिनिर्वाण प्राप्त झाले. जेव्हा तथागतांचे महापरिनिर्वाण झाले तेव्हा काही भिक्खू व आनंद हात पसरून रुदन करू लागले. काही तर दुःखातिशयाने जमिनीवर गडबडा लोळू लागले व म्हणू लागले, तथागतांना फारच लवकर परिनिर्वाण आले. ह्या सुखी माणसाने फारच लवकर जीवनत्याग केला. जगातून फारच लवकर प्रकाश लोप पावला. वैशाखी पौर्णिमेच्या रात्री तिसऱ्या प्रहरात तथागतांचे महापरिनिर्वाण झाले. त्यांचे महापरिनिर्वाण इसवी पूर्व 483 मध्ये झाले. पाली भाषेतल्या ग्रंथात असे म्हटले आहे, दिवा तपती आदिच्यो रती आभती चंदिमा सन्नत्थो खत्तियो तपती झाई तपती ब्राह्मणो अथ सबंग अहोरत्तिंग बुद्धो तपती तेजसा. सूर्य केवळ दिवसाच प्रकाशतो आणि चंद्र केवळ रात्रीच प्रकाशमान होतो. आपली शस्त्रास्त्रे धारण केल्यावर क्षत्रिय तेजस्वी दिसतो. जेव्हा ध्यानस्थ असतो तेव्हा ब्राह्मण तेजपूज्य दिसतो. पण बुद्ध मात्र स्वयं तेजाने दिवस रात्र सतत प्रकाशित राहतात. ते जगाचे प्रकाशस्तंभ होते, भुवन प्रदीप होते.